आकाशवाणी नागपूर. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी नभोनाट्य मांगलिक. लेखक प्रदीप आदेवार, दिग्दर्शक अशोक जांभूळकर आणि सादरकर्त्या कल्पना नंदन पवार. अगं चल पटपट आवर बरं. अगं म्हणता म्हणता मुलांकडच्यांची यायची वेळही होईल. आज स्वारी खूप खुशीत दिसते ना. अगं का नाही राहणार खुशीत. मुलीच्या लग्नाचं टेन्शन बापालाच माहित असतं. बाप झाल्याशिवाय कळणारच नाही ते. आणि हे काय, अगं फ्लॉवर पॉट इथे ठेव बरं, इथे ठेव. नको, फ्लॉवर पॉट इथेच चांगला दिसतोय. अगं पण फ्लॉवर पॉटच्या बाजूला पेपर असलेला बरा, तुला नाही वाटत? बरं ठीक आहे बाबा. आणि चहाचा ट्रे आणि खायचं कुठे ठेवणार आहेस तू? इथे. चालेल चालेल. बरं मी काय म्हणतो, त्यांच्याकरता काही खायला आणायला हवंय का? कशाला? मी करते ना सगळं काही. हो का? पोहे भिजवून ठेवते, कांदा मिरची कोथिंबीर सगळं काही चिरून ठेवते. अरे वा, छान छान. बरं ही सुषम कुठे गेली आहे? सुषमला मुद्दामच मी तिच्या मैत्रिणीकडे पाठवलंय. का? नाही, आता मुला मुलींनी एकमेकांना पसंत केलंय, तेव्हा तिनं कशाला हवंय आपल्या चर्चेमध्ये, नाही का? बघा, चर्चा समजा रंगात आली आणि समजा काही उलट सुलट झालं तर उगाच. नाही, पण ती असती ना तर मग बरं झालं असतं. म्हणजे ती रुळल्या गेली असती ना आपल्या घरच्यांच्या बरोबर. हां, तेही खरंच आहे म्हणा, पण नकोच. मला नाही वाटत तिनं आपल्या चर्चेत सहभागी व्हावं म्हणून. बरं, तुम्ही जरा दुसरा झब्बा कुर्ता घालता का? हा, अगं मला कशाला हवाय दुसरा झब्बा कुर्ता? मी आहे तो ठीक आहे ना. आणि हो, एक छानशी अगरबत्ती लाव. म्हणजे वातावरण कसं एकदम प्रफुल्लित असायला हवं, प्रसन्न वाटायला हवं त्यांना आल्याबरोबर. आपण प्रसन्नपणे त्यांना रिसीव्ह केलं ना तर ते प्रसन्नच राहणार. आता असं आहे की मुला मुलींनी एकमेकांना पसंत तर केलंय, तेव्हा फार तर जुजबी काहीतरी बोलणं होईल. बघूया कसं काय होतंय ते. आलेच वाटतं ते. या 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 आप्पासाहेब या. अहो आम्ही वाटच बघत होतो आपली. कशाला? नाही म्हणजे तुम्ही येणार असा निरोप मिळाला. आणि कशाला म्हणजे? पण कशाला तुम्ही आमची वाट बघत होताय? हे बघा, तुम्ही आम्हाला फसवलाय. हा, अहो काय काय म्हणताय काय तुम्ही? नाहीतर काय, फसवलं नाहीतर काय. मुलीला मंगळ आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. अहो नाही, पण म्हणजे त्याचं काय आहे की आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं की तिला सौम्य मंगळ आहे म्हणून. पण आम्ही काहीच लपवलं नाही हो. तुम्हाला आम्ही पत्रिका दाखवली होती ना. हो, दिली होती. म्हणून तर म्हणतोय ना, आमच्या गुरुजींनी सांगितलंय सौम्य मंगळ असो वा तीव्र मंगळ, आम्हाला मंगळ असलेली मुलगी पसंत नाही. अहो पण तिच्यात वैगुण्याचं काय आहे हो? ती चांगली शिकलेली आहे, दिसायला सुंदर आहे, नोकरी करते, कमावतीये आणि आपल्या संसाराची जबाबदारी सांभाळायला ती सक्षम आहे. पण नाही, आम्हाला तुमची मुलगी स्वीकारता येणार नाही. मंगळ सौम्य असो वा तीव्र, मंगळ हा मंगळ असतो. आणि ते अहो असं बघा, असं काही करू नका हो. दोघांनी एकमेकांना पसंत केली तेव्हा प्लीज तुम्ही अशा अडकाठी घालू नका. तुम्ही म्हणाल तिथे तुम्हाला हवं त्या पद्धतीनं लग्न करून देण्यास आम्ही तयार आहोत. प्लीज प्लीज हो तुम्ही. हे बघा, एकदा लग्न झाल्यावर पुढे काही विपरीत घडलं तर त्याला जबाबदार कोण? कोण जबाबदार नाही? हो, इथं जबाबदारीचा प्रश्न नाहीच आहे. अहो गुरुजींनी सांगितलं की त्यांच्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे म्हणून, आणि तुम्ही. नाही, तुमच्या गुरुजींनी काय सांगितले ते तुमच्या जवळ ठेवा. मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आमच्या गुरुजींनी सांगितलंय की हे शक्य नाही. आमच्या मुलाचं तुमच्या मुलीशी लग्न होणं शक्य नाही. सॉरी. नाही अहो जरा ऐकून तर घ्या हो माझं. मी काय म्हणतो बाप, मी नाही. हे बघा, म्हणजे तुम्ही नाही, तुमचं काही एक ऐकायचं नाहीये मला. तुम्ही आम्हाला फसवलं. काय? तुम्ही आपल्या सुंदरशा मुलीकरता एखादा राजबिल्डा मुलगा शोधून काढा. निघतोय आम्ही. अहो 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 काय?
असलं काही घडेल याची अजिबात कल्पना नव्हती हो. आपण त्यांना परत बोलवायचं का? आपण त्यांना रिक्वेस्ट करायची का? अगं काय उपयोग आहे त्याचा? ते इतके चिडून गेलेत की त्यांना परत आपल्या घरामध्ये बोलवणं योग्य मला तरी वाटत नाही. अहो पण आता कसं व्हायचं? कसं काय करायचंय? ठीक आहे, आपण पुढे तर काही गेलो नाहीये ना, म्हणजे एंगेजमेंट तर झाली नाहीये ना, किंवा लग्न झालेलं नाहीये. लग्न झालं असतं आणि नंतर आपल्या मुलीशी अशी वागणूक मिळाली असती तर आपण काय केलं असतं? जाऊ दे, जे होतं ते चांगल्या करताच होतं असं समजायचं. आणि अहो पण आपल्या छकुलीला काय वाटेल? तिच्या मनावर काहीही परिणाम होणार नाही. ती समजूतदार आहे, तिला समजतंय आपण काय करायचं आणि काय नाही ते. ठीक आहे ना? अरे नाही म्हटलं ना, नाही तर नाही. अहो पण आपल्या सगळ्या नातेवाईकांना सांगितलंय आपण की आपल्या बबडीचं आता लग्न जमतंय म्हणून. जमतंय म्हणून म्हटलंय ना, जमलंय असं तर नाही म्हणालो. आणि काळजी करण्याचं एकही कारण नाहीये. पप्पू, ए पप्पू, अरे तू निघालास कुठे? हा, आणि ही लुटूपुटूची तलवार घेऊन? पप्पा, या लोकांना ना, या लोकांची लायकीच नाही आपल्या घरात यायची. मी तलवार घेऊन लढणार आहे सगळ्यांशी. अरे वा. ए पप्पू, अरे जरा शांत हो. काय झालंय तुला? मी आता बाजीप्रभू देशपांडे आहे. पावनखिंड लढवणार आहे मी. खाट किंचाळतायत लोक, ओरडत आहेत. अरे मला लागलाय. मी बाजीप्रभू देशपांडे. अजून गडांवर तोफांचा आवाज नाही झालाय. राजे गडावर पोहोचले नाहीत आणि हा बाजी मरतो कसा? जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अरे पप्पू, अरे हे बेटा, शांत हो. नाही, शांत होणार नाही. मी आता छत्रपती राजे शिवाजी आहे. मी युद्ध करणार आहे. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू. जिंकू किंवा नाही, मरू नाही. मी मरणार नाही. मी जिंकण्याकरताच युद्ध करणार आहे. राजे शिवाजींसारखं गनिमिकावा आणि सगळ्या लढाया जिंकणार. हे पण मम्मी, मी जेव्हा आजूबाजूच्या मित्रांसोबत खेळायला जातो ना, तेव्हा ते की नाही लांब गेलेला चेंडू आणायला सांगतात. चेंडू आणून दिला की मी विचारतो, दादा मी बॅटिंग करू का? तर ते मला तुसड्यासारखं बोलतात. अरे तुला काय समजते बॅटिंग? तू चेंडू आणत जा फक्त. परत चेंडू की नाही लांब जातो. मी धावत जातो, चेंडू आणतो, परत विचारतो, दादा मी बॉलिंग करू का? तर ते म्हणतात, तुला काय समजतंय बॉलिंग म्हणजे? जा फक्त तू बॉल आणत जा. पप्पा, मम्मा, मला हे लोक ना तुसड्यासारखं का वागवतात ग? अगं मला येतं सगळं, पण मला ना हे चान्सच देत नाही. पप्पा, मम्मी, मला सगळं समजतंय, सगळं कळतंय. माझ्या छानशा ताईला त्यांनी नाकारलं. पण मला इतकं राग आला ना. पप्पा, हे असं का वागतात हो? मला खूप मोठं व्हायचंय, खूप शिकायचंय. पण हे सगळे मला मूर्ख समजतात, बावळट समजतात. खरंच मी मूर्ख आहे काय? मला ना सगळं समजतंय. मी बावळट नाही काही. मी चांगला आहे. अरे हो, असं कोण म्हणतंय? म्हणणारेच बावळट आहे. तू हुशार आहेस. आणि हे बघ, 1000 माणसांनी आणि 1000 तोंडांनी बडबड केली तर आपण काय सगळ्यांचीच तोंड बंद करू शकतो का? आपण दुसऱ्यांच्या फालतू गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, कळलं का? तू थकलायस आता, लढाई करून थकलायस ना? बरं, तू काही खाणार आहेस का? नाही, मला काही नाही खायचंय. मी थकलो. मम्मी, मी ना झोपणार आहे. मला काहीच बोलायचं नाही आता.
इतकं पप्पू बोलत होता, पण एक शब्दही त्याच्याशी बोलला नाहीत तुम्ही. मी फक्त अनुभवत होतो. मला बोलायचं ते हे की खोप्यातनं एक पाखरू धपकन खाली घरंगळत, इवल्याशा पंखांची केविलवाणी धडपड करत, भीतीयुक्त चिवचिवत स्वतःला नव्या जगतात सावरण्याचा प्रयत्न करत. सरावानं ते नक्कीच झेपावेल, पण पंखात बळ येईपर्यंत त्याला असंच धडपडावं लागेल. आणि धडपडण्याच्या अवधीत अवतीभोवतीच्या वातावरणाशी, हल्लेखोरांच्या शक्तीशी, कजाग वृत्तीशी प्रतिकात्मक चढाईनं स्वतःच बळ एकवटून झगडावं लागेल. प्रत्येकालाच नव्या युगात पाऊल रोवायला अशीच धडपड करायची असते, उत्तुंग शिखर गाठण्याकरिता. हे सगळं ठीक आहे हो, पण एवढं चांगलं पोर, पण काय माहिती त्याच्या आयुष्यात काय आहे ते. तो झाला तेव्हा आचार्यांनी सांगितलं की हा सगळा ग्रहांचा दोष आहे म्हणून. हा ग्रहांचा दोष वगैरे मी मानत नाही. हा एक विज्ञानाचा भाग आहे. आणि या ग्रहताऱ्यांचा उद्रेक वगैरे असं काही नसतं. हे सगळं जनुकावर अवलंबून असतं, बीजावर अवलंबून असतं. म्हणजे ज्या वेळेस आपण कार्य करतो तेव्हा त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. म्हणजे आपल्या मनाची तयारी, आजूबाजूची परिस्थिती, आपला शाब्दिक संवाद यावरच ही बीज निर्माण होतात. आणि कालांतरानं त्याच प्रकारचा वंश वाढतो आणि उदयास येतो. मला नाही कळलं. कदाचित त्यावेळेस आपली परिस्थिती बरी नसेल किंवा आपला काही कोंडमारा झाला असेल, म्हणून या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या पप्पूवर झालेला दिसतोय. अहो पण आचार्य, हे बघ, ग्रह ताऱ्यांचा या गोष्टीवर परिणाम होतोय यावर देखील माझा विश्वास नाही. विचारू काय? मला फक्त म्हणजे माझ्या माहितीकरिता विचारायचंय की सौम्य व तीव्र मंगळ काय आहे? निलिमा, अगं अजून तुझ्या डोक्यातलं ते खूळ गेलेलं दिसत नाही. हे बघ, म्हणजे मंगळ हा उष्ण प्रवृत्तीचा ग्रह, त्याचा रंग सुद्धा लाल. सौम्य मंगळ असणारी व्यक्ती सौम्य स्वभावाची आणि तीव्र मंगळ असलेली व्यक्ती तापट, उग्र, मनात आलेले विचार आग्रहानं आणि हट्टानं पूर्ण करणारी. मग मला सांगा, मंगळ असलेल्या मुलीने किंवा मुलाने मंगळ व्यक्तीच्याच मुलाशी किंवा मुलीशी लग्न करायचं, हा अट्टाहास का? नाही, माझ्या मते ते चुकीचं आहे. अगदी बरोबर. आणि माणसाच्या बुद्धीप्रमाणे ही चांगली वाईट विधानं मांडली जातात. पटलंय तुमचं म्हणणं. आणि आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं ना तर आपण आनंदात असतो. पण एखादी अघटित गोष्ट घडली की लगेच आपण त्याची कारणमीमांसा शोधायला लागतो. माझ्या आयुष्यात असं का म्हणून ते शोधायला लागतो. म्हणून आपण मोठ्यांचं कार्य लक्षात ठेवावं. युगप्रवर्तक, युगपुरुष यांच्याकडनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. अगं, अशा अनेक युगपुरुषांच्या आयुष्यातलं वेचक आपण अंशभर जरी घेतलं ना, वेचलं ना, तरी आपण आपलं आयुष्य चांगल्या तऱ्हेनं जगू शकू. काय मागणं आहे हो आपलं? फक्त मुलाचं आयुष्य सुखासमाधानाचं असावं एवढंच. अगं, सुंदर दागिना घडवायचा असेल ना तर सोन्याला तप्त रसातनं जावंच लागतं. आपण देखील थोड्याफार प्रमाणात अशाच मुशीतून जातो. तू आता छकुलीबद्दल जास्त विचार करू नकोस. माझं मनःशास्त्र मला सांगतं की आपल्या छकुलीला एका चांगल्याच जीवनसाथीची साथ लाभणार आहे. यात तिळ मात्र देखील शंका नाही. खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे घडलं ना तर आपल्याला सगळं काही मिळून पावलं. चला आता काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करवता की नाही? का उपाशी पोटीच पांडित्य? पप्पू पप्पू, समोर काय पळतोय? बोलायचं नाही का माझ्याशी? काय झालं तुला? बरं नाही का? बरं आहे. मग काय झालं? तू नाराज आहे? मी नाराज नाही काही. मग तू आनंदात आहे? आनंदात पण नाही. मग काय झालं?
त्यांनी ना माझ्या ताईचं लग्न मोडलं. म्हणजे म्हणजे ते लग्नाला नाही म्हणाले रे. असा राग आला ना त्यांचा. जाऊ दे ना, आपण मोठ्यांच्या मध्ये नाही पडू. अरे बंडू, आपण मोठे झालो आता. हो, पण समजतंय कोण? मी ना काय? मी ना माझं लग्न मंगळावर करणार आहे. काय? मंगळावर? हो, मंगळावर. का? अरे मंगळावर सगळे मांगलिक आहेत ना. मांगलिक म्हणजे? अरे बुद्धू, मंगळावर राहणाऱ्या सगळ्या मुली मांगलिक असतात ना. असं होय. मग कुणी जमिनीवर, हवेत, पाण्यात, समुद्रात लग्न करतात. मी ना मंगळावर करणार आहे. मी तर मम्मी पप्पांना पण सांगितलंय. बापरे, मग काय ते हो म्हणाले. आम्ही तर एक यंत्र पण बुक केलंय. यंत्र? हो, अरे ते नाही का, ते आता नाही का 45,000 कोटींचं स्वदेशी यंत्र तयार झालंय ते. हा, मी पण वाचलंय रे कुठेतरी. ए पप्पू, मला घेऊन चालशील का रे मंगळावर? मग तर नेणारच तुला मी. तू माझा सच्चा मित्र आहेस ना. मग खरंच किती मजा येईल नाही? हा. ए कोण कोण येणार आहे रे लग्नाला? लग्नाला मी, तू, पप्पा, मम्मी, ताई आणि कोण? आणि कोणीच नाही, बस इतकेच. उगाच जास्त खर्च नको ना. तू की नाही, तू इथे बसायचं. नाही, मी खिडकी जवळ बसणार. ए पगलू, खिडकी जवळ बसून काय बघणार ना तू? हवा पण लागणार नाही तुला. मग जाऊ दे, बरं बैस खिडकीत तू. हा, आणि इथे मम्मी, इथे पप्पा, इथे ताई. मग ते यंत्र कोण चालवणार रे? अरे यंत्र ते पृथ्वीवरून चालवणार. पण मी माझ्या घरच्यांना सांगून येऊ का? ही भगवान, अरे बॅटअप वर सांग ना त्यांना. आपण भरकन जाऊ आणि भरकन येऊ. भर खट 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 भुजू. ए पप्पू, काय झालं? अरे काय झालं? पोहोचलो ना आपण मंगळावर. काय इतक्या लवकर? अरे किती छान हवा आहे ना इथली, आहे की नाही? आपल्याकडे ना शुद्ध हवाच नाही, सगळीकडे जंगलतोड, तलावाच्या तलाव बुजवून टाकली आहेत आणि टेकड्या जमीनदोस्त झाल्या आहेत. झाडं पण नाही, मग कुठून असणार शुद्ध हवा? ए मंगळावर माणसं आहेत का रे? हो आहेत ना, मांगलिक. पण इथे सगळीकडे चांदी, सोनं, खडकच खडक दिसत आहे. मंगळावर आपलं स्वागत आहे, मंगळावर आपलं स्वागत आहे. ही तू मांगलिक का? हो मी मांगलिक. छान आहे रे, पण तिचा चेहराच दिसत नाही. ही चुप रा, इथे असाच पोशाख असतो. काय? आपल्याकडे लोक आले. नमस्कार. झाली लग्नाची तयारी? लग्न काय असतं? अरे लग्न म्हणजे लग्न असतं. तू सांग ना. लग्न म्हणजे काय की एक माहितीये का, मुलगा असतो आणि एक मुलगी असते, बस दोघांचं लग्न होते. नाही, म्हणजे मध्ये आंतरपाठ असतो. मग ना मुलींनी मुलाच्या गळ्यात आणि मुलांनी मुलीच्या गळ्यात वरमाळा घालायची असते. चला लग्न लावा. मंगलाष्टक म्हण ना, आंतरपाठ झाला. अरे बाप्पू, तू कुठे आहेस? मी इथे आहे.
अरे अरे खाली तू खाली कसं पडला रे? अरे खाली नाही पडलो काही मी. मग काय झालं? मी ना हा हा फुलांचा हार घातला तेव्हा ती उभीच होती आणि आणि तिने हार घातला तर मी भटकन खाली पडलो. हा सोन्या चांदीच्या हाराच्या वजनाने. ए तू हसू नको ना, हसू नको, उचल ना मला. झालं लग्न झालं, आता तुम्ही मांगलिकाला घेऊन जा. ए पप्पू, काही जेवायला वगैरे नाही का रे इथे? ये तुला भरकन जायचंय ना घरी? हो, पण अजून ते अंतर तर आलंच नाही. अरे बॅट्सअप कर त्याला. आम्ही तर असेच जातो पृथ्वीवर. मागे माझी बहीण पण गेली. काय काय नाव आहे तिचं? उल्का. उल्का? अरे ते नाही का, ते म्हणजे भरकन उजेडात खाली पडतं ते. हा. पण बंड्या, एक सांगू का तुला, मी माझ्या मांगलिकाला खूप छान ठेवणार आहे. ए म्हणजे काय रे? म्हणजे काय, आता असं बघ, ती ना आपल्या आई बाबांना सोडून एकटीच येत आहे ना आपल्या बरोबर. हो. मग तिने आवडीने आपल्या घरात किती वस्तू जमवल्या असतील ना. नाही म्हणजे आवडीचे कपडे, खेळणी आणि सगळी नातीगोती पण. सगळी नातीगोती वस्तू सोडून ती आपल्या बरोबर येते ना. हो रे. मग आपलं कर्तव्य नाही का तिला आपल्या घरात चांगल्या तऱ्हेने आनंदात ठेवणं. हा, मी तर माझ्या मम्मी पप्पांना पण सांगणार आहे, बिलकुल तिला रागवायचं नाही, त्रास द्यायचा नाही म्हणून. अरे वा. पण मुलींनाच मुलांकडे जायचं असतं का रे? हो, मग त्यांना किती तडजोड करावी लागते नाही. आणि नवीन घरातल्या लोकांशी नवीन संबंध पण जोडायचे. त्यांच्या आवडी निवडीप्रमाणे सगळं खाण्यापिण्याचं बघायचं. बापरे, आपल्या आवडी निवडी पण बदलायच्या. आणि आणखी बरंच काही. मी तर कधीच दुखावणार नाही माझ्या मांगलीला. चला चला चला, यंत्र आलं. आलं. चला, खाट. कसं वाटलं पप्पूचं नाटक? छान, फारच छान. मोठ्यांनाही मोठेपणा शिकवण्या इतपत खरंच हुशार आहे आपला पप्पू. कधीच मंदत्वाचा त्याला झटका येतो. मानसशास्त्रानुसार त्याच्यातलं हे वैगुण्य त्याला नक्कीच प्रगतीपथावर घेऊन जाईल कदाचित. आणि हे सगळं लिखाण त्याचं स्वतःच आहे. फारच छान. सारखं तो काहीतरी वाचत असतो. छान आहे छंद वाचनाचा. आपला पप्पू एखाद्या दिवशी प्रसिद्धी पथावर घेऊन जाईल आपल्याला. त्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे ने. हो. चला उठा बाळासाहेब. पेपर वाचता वाचता आयता चहा थोडाच मिळणार आहे आज. बायको माहेरी गेलीये तेव्हा नच सुंदरी करी कोपा मजवर धरी अनुकंपा. काय म्हणा, चहाचा घोट घेत पेपर वाचण्यात काही औरच मजा असते. चहा, साखरेचा डबा, दूध. दूधवाला आला वाटतं. अरे आलो. अहो धीर जरा थोडा. आलोय. हा आलो. हा, आपण नाही म्हणजे ओळखलं नाही आपल्याला. आणि हे बघा, सकाळी वस्तू विकत घ्यायच्या मूड मध्ये नाहीये मी. काका, हो मी अनिकेत. अनिकेत? अच्छा, अनिकेत. अरे या आत या. हो. बोला, कसं काय येणं केलं? म्हणजे झाली का एंगेजमेंट वगैरे? नाही. अच्छा, म्हणजे लग्न झालं का? नाही काका, त्याकरताच तर मी आलोय. अच्छा, म्हणजे ती नागपूरची मुलगी फायनल झाली वाटतं. नाही, मी सुषमबद्दलच बोलायला आलोय. तो विषय संपलाय कधीच. म्हणजे संपवलाय तुझ्या बाबांनी? नाही काका, म्हणजे
बाबा म्हणाले की मग तुझे बाबा बरंच काही बोललेत मला. किती वर्ष झालीत तुमच्या सर्व्हिसला, किती पगार मिळतोय, घर स्वतःच आहे का, आणखी कुठलं उत्पन्न आहे का, नातेवाईक कोण कोण आहेत, परदेशात किती लोक राहतात, वगैरे वगैरे. काका, मी त्यांच्या वतीनं मी माफी मागतो. काका, बाबा. अनिकेत, त्याचा असं आहे की माझ्या मुलीला आता मंगळ वगैरे असू द्या हो. खरं तर मांगली हा शब्द ऐकला तर तुमच्या भोवयात ताठारल्या जातात आणि काहीतरी अघटित घडणार असं संबोधलं जातं. पण खरं पाहिलं असता लग्नाच्या वेळेस आपण मंगलाष्टक म्हणतो, म्हणजे त्यामध्ये मंगळ आहेच, म्हणजे शुभदायक आहेच की नाही. हो. तसंच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे सकाळची आपण मंगळवाद्यांनी करतो, म्हणजे त्यात देखील मंगळवाद्य म्हणजे शुभवाद्य आहे. तर मग हे सगळं शुभ असताना मंगळचा अर्थ विपरीत का पकडता, का घेता? म्हणजे मांगलिक म्हणजे सगळ्यांचं शुभ करण्याकरता आहे असं का नाही समजत तुम्ही? मला सगळं मान्य आहे काका. म्हणजे बाबा म्हणाले की काय सुषमचा आणि तिच्या आई बाबांचा होकार असेल, परवानगी असेल तर आम्ही लग्नास तयार आहोत. काय? नाहीतर मी काय सांगणार, काय म्हणणार. फक्त नाही म्हणजे या 4-5 महिन्याच्या काळात 3-4 मुली दाखवण्यात आल्या मला. पण मी स्पष्टच सांगितलं बाबांना, काय मी लग्न करणार ते फक्त सुषमशीच, नाहीतर नाही. अरे वा. हो. म्हणजे इतकं प्रेम करतो तू सुषमवर? हो, माझ्यापेक्षाही जास्त. बरं, चहा घेणार? म्हणजे अरे म्हणजे अजूनपर्यंत माझा पहिलाही चहा झालेला नाहीये म्हणून विचारलं. म्हणजे काकू माहेरी गेलीये. घे घे घे. कसा झालाय बघ, कसा झालाय? नाही म्हणजे तुमचे इच्छेबाहेर नाही आम्ही. अरे घे घे चहा घे. हे बघ, मी आजच तुला काही सांगू शकत नाहीये. का? म्हणजे हे अवलंबून आहे ते सुषम आणि तिच्या आईच्या निर्णयावर. काका, तुम्हा लोकांना दुःख होईल असं आम्ही कधीच वागणार नाही. आम्ही पूर्णपणे स्वतः तसेच सगळ्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करू. हे बघ अनिकेत, बोलणं आणि तसं वागणं यात खूप फरक असतो, अंतर असतं. प्रत्येक आईवडिलांची एकच प्रबळ इच्छा असते की आपल्या मुलांनी सुखात असावं, आनंदात असावं, त्यांचा संसार सुखाचा असावा. आणि शेवटी काय, आपण देखील आयुष्यभर मुलांकरताच झटत असतो ना. काका, मला कळतं हो सगळं. तुम्ही बरं, जेवण बाहेरून मागवायचं की घरी केलेलं चालेल? नको, असू द्या. अरे असू द्या काय? मग काय उपाशीच राहणार? नाही, माझं 12 वाजताचं फ्लाईट आहे. अरे वा, चला मी एअरपोर्टवर सोडतो तुला आणि जाता जाता आपण काहीतरी खाऊन घेऊया. चला. मी हो, कळवतोय मी, तुझ्या आई बाबांनाही कळवतो. सोयरीक जुळली की नातेसंबंध वाढतात, बांधिलकीही वाढते आणि बंधनही वाढतात. सत्यतेच्या निकषात आसूड पडतच असतात, वळ उमटवीत. पण हेच वळ जय विजयाचं बिंब असतं. अस्तित्वाची लढाई जिंकायला, अस्तित्वाची लढाई जिंकायला. श्रोते हो, आत्ताच आपण मराठी नभोनाट्य ऐकलत. मांगलिक. लेखक होते प्रदीप आदेवार. पात्रांसहित कलावंतांचा परिचय: बाळासाहेब प्रकाश देवा, नीलिमा दीपाली दोडके, आप्पासाहेब विनोद राऊत, पप्पू वैदेही सोईतकर, बंडू राजेश पानूरकर, अनिकेत अनिल देव आणि मांगलिक स्वाती झाडे. दिग्दर्शक अशोक जांभुळकर आणि सादरकर्त्या कल्पना नंदन पवार. निर्मिती आकाशवाणी नागपूर.